पाऊस किती पडत आहे, गडगड आवाज येत आहे. पावसाचा दिवस जसा सुरू झालेला आहे, तर आज खूप वातावरण आलेलं आहे आबाटामध्ये आणि पाऊस सुरू झालेला आहे. वारा बी खूप सुटलेला आहे. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने असा पाऊस पडत आहे आज. हे पहा, हे बघा पाऊस, कसा पाऊस पडत आहे. हे बघा कसा पाऊस येत आहे. पाऊस सुरू झालेला आहे आणि आज पावसाचं वातावरण एकदम आभाळ भरून आलं आणि पाऊस सारखा दणदण येऊ राहिला आहे. हे पहा, आंब्याच्या आता कैऱ्या बऱ्याचशा पडतील आणि गहू हरभऱ्यांचे नुकसान होतील. बेकाळी पाऊस आज बी आलेला आहे. हे बघा, झाडांना असे सुंदर असे फळं आलेले आहेत. तर आता हे कैऱ्या काही पडल्या झाडल्या, काही आहे झाडाला वाऱ्यामुळे. तर असा बेरंग बेमोसम पाऊस आज सुरू झालेला आहे. हे बघा, हा पाऊस पडतोय. हे बघा, माझ्या हातावर सर्व थेंब थेंब पाऊस पडू राहिला आहे. जमिनीचा सुगंध सुटलेला आहे. जमिनीवर पाऊस पडतोय. ज्यावेळेस पाऊस पडतो तो जमिनीवरचा सुगंध असा छान असा मोहक सुगंध सुटतो. तर जमिनीवर पाऊस पडल्यामुळे छान असा त्याचा श्वास सुटलेला आहे. दमट वातावरण असल्यामुळे ऊन खूप होतं, त्याच्यामुळे ऊन गेलं आणि सावली पडली आणि त्या सावलीमध्ये आता पाऊस पडला आहे. तर आभाळ भरून आलं आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस पडतोय. तर खूप असा जमिनीला थंडावादी झाला आहे. रस्ते वगैरे असंही बघा, पावसाने कसं झालं आहे, मातीवर माती बसलेली आहे आणि पाऊस पडत आहे. मातीचा सुगंध असा छान सुटलेला आहे. पावसाचं वातावरण निसर्गरम्य असं झालेलं आहे. तर अवकाळी हा पाऊस, तर पावसाचं सीजन नसताना पडणारा हा अवकाळी पाऊस आज पडला. 2-3 दिवस सारखा गरजला, पण गरजता हो बरसता नाही, तो खरंच बरसला आज. तर आज पाऊस असा छान असा पडू राहिला. पण काय सांगावं, कैऱ्यांचं आणि आंब्यांचं नुकसान, आंब्यांचं आणि कैऱ्यांचं, हरभरे आणि गहू यांचे नुकसान होणारच अवकाळी पावसामुळे. हा नुकसानकारक पाऊस असतो. बेमोसमचा येणारा पाऊस हा अवकाळी पाऊस असतो. आणि कैऱ्यांना काही ठिकाणी आंब्याच्या झाडांना मोहर आलेला, मोहर बी ढसळून म्हणजे पडून जाऊ राहिले. त्याचे बारीक बारीक फुलं असतात, तर ते फुलं बघा असे सर्व पडून गेलेले आहे. या थेंब थेंब पावसामुळे म्हणजे चांगलीच रिमझिम सुरू झालेली आहे. आता काही कैऱ्या पडल्या, काही कैऱ्या आहे. ते बघा असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. तर निसर्गरम्य असं वातावरण पावसाचं झालं आहे अवकाळी पावसामुळे, बेमोसम पावसामुळे. हे बघा कसं पाऊस पडत आहे. ढग भरलेलंच आहे अजून. असं पावसाचं वातावरण झालंय. आपल्या आंब्याला बरेचसे फळं होते, छोट्या छोट्या कैऱ्या. हे पहा किती छान असा मस्त बार आलेला आहे. आणि तो बार आता पावसामुळे अर्धा पडला आहे, अर्धा बार त्याला तसंच आहे. तर असा अवकाळी आणि बेमोसम पाऊस आलेला आहे. वारा खूप सुटलेला होता, वारा आता शांत झालेला आहे आणि रिमझिम पाऊस हा चालू झालेला आहे. रिमझिम पावसामुळे मातीचा सुगंध असा सुटलेला आहे. निसर्गरम्य पाऊस असा मस्त चालू आहे. आबाटाची गरगड चालू झालेली आहे. त्या कैऱ्या अशा छानशा आहे. पानाच्या आड लागल्यामुळे त्या काय पडू शकल्या नाही, वारं त्यांना लागलेलं नाही. तर असा हा अवकाळी पाऊस झालेला आहे. तर बघा, असं हे वातावरण निसर्गरम्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अवकाळी पावसाचं गहू हरभऱ्यांचं नुकसान आणि आंब्याचं नुकसान करणारा हा पाऊस अवकाळी पाऊस. तर तुम्हाला पहिले बी मी अवकाळी पावसाची बरीचशी माहिती सांगितली आणि त्यावेळेस पाऊस काही पडला नाही.
तर आज मस्त रिमझिम आणि असं छान असा धरतीवर पडलाय आणि धरतीचं वातावरण असं छान सुगंधित झालंय. तर हे बघा, पाऊस पडल्यामुळे रोडला हवा कसं पाण्याचे शितडे पडलेले आहे. तर असं हे पावसाचं वातावरण निसर्गरम्य असं अवकाळी पाऊस. आता पा लगेच पाऊस गेला आहे. आता पाऊस पूर्ण गेला आणि पूर्ण निवारलं. आभाळ पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण आभाळ निवाळलं आणि छान असं आभाळ पडलं आणि पावसाचं वातावरण लगेच गेलं. म्हणजे हे पावसाचं वातावरण जसं हेच घेऊन आलेलं होतं झाडांवर, म्हणजे वारं वावदान. तर आता पूर्ण गेलं आणि पूर्ण शांत झाले. असं मस्तपैकी ऊन पडलंय आणि छान असं वातावरण झालंय. सगळं नुसतं खाली खराब वातावरण पावसामुळे झालं होतं, म्हणजे निसर्गमय सारखं असं, पण सर्व असं विकटेक झालं होतं. वारा बिरा वगैरे, झाडांचे पानं वगैरे पडल्याने. आणि आता मस्त असं छान ऊन पडलेलं आहे. आता बघा कसं असं छान सूर्य उगवला आहे. झाडाच्या काही कैऱ्या पडल्या, काही नाही पडल्या. एकदम मस्त असं छान वातावरण झालं. तर असं अवकाळी पावसामुळे झालं. हे बघा किती छान वातावरण झाडाचं दिसतंय. निसर्ग आपल्या आंब्याचं मस्त असं किती सुंदर असं ऊन पडलं आहे, कावळ्या उन्हासारखं झाडांच्या फांद्यावर. आणि नक्षीदार अशी डिझाईन झाडांची फांद्यांची दिसत आहे. सुंदर असा निसर्ग. तर अवकाळी पावसामुळे असं वातावरण खराब होतं आणि पुन्हा चांगलं होतं हवामानामुळे. हे बघा, पावसाचं वातावरण गेलं आणि छान असा सूर्योदय झालेला आहे. एकदम मस्त असं सूर्यकिरण पडलेलं आहे. सूर्य आता उदय झालाय, मावळायला चाललेला आहे. ते बघा, पूर्ण पावसाचं वातावरण संपलं आहे. इतकी सुंदर असा सीन, छान असा सीन दिसत आहे. तर निसर्गाची किमया बघा किती खास असा सीन झालेला आहे. आणि अवकाळी पाऊस हा गेलेला आहे. थोडे थोडे आबाटामध्ये असे काही ढग काही ठिकाणी असे भरल्यासारखे आहे. पण पूर्ण ऊन पडल्यामुळे सर्व पावसाचं वातावरण वितळून गेलेलं आहे. हे बघा, पूर्ण पावसाचं असं वातावरण वितळून गेलं आणि छान असा सूर्य मावळायला चालला. तर किती छान निसर्ग असतो बघा. घेऊन बी येतो वारं वादळ आणि निवळून बी टाकतो. तसं निवळलेलं ढग एकदम छान असं दिसत आहे. पाऊस गेल्यामुळे झाडं बघा कसे, म्हणजे पाऊस पडून गेल्यामुळे आणि थोडा झाडांना ओलावा आला पावसामुळे, तर अजूनच पानं थोडी थोडी फुटायला लागली. चैत्र महिन्यातली. हे पहा, निळगार असं आकाश झालेलं आहे. निळा आणि असं व्हाईट बाई, तर एकदम निळगार झालंय. सर्व वातावरण निघून गेलं हा निर्मळ असा आकाश झालेला आहे. काय काय ठिकाणी आहे थोडं सफेद, पण एकदम मस्त अवकाळी पावसासारखं वातावरण आलं. क्षणात आलं आणि क्षणात गेलं. सर्व असं छान असं वातावरण. हे बघा, आंब्याचे काही पानं पडले, काही नाही पडले. तर चला, तर हे बघा असं बार आलेला होता. तर बार काय पडला नाही. बार काय ठिकाणी म्हणजे पडला नाही असं नाही. काही ठिकाणी बार पडला तर काही ठिकाणी पडला नाही. म्हणजे आंब्याच्या झाडाला काही दाट पानं असल्यामुळे तिथे तो बार काय पडू शकला नाही. पण जिथे पानं नाही तिथे बार पडून गेला. म्हणजे अवकाळी पावसामुळे आंब्याचे आणि गव्हांचे आणि हरभऱ्यांचे नुकसान होता. का बेमोसम हा पाऊस असतो. ते उन्हाचं वातावरण असं सुंदर असं छान दिसून राहिलंय. निसर्गरम्य असं वातावरण अवकाळी पावसामुळे झालेलं होतं घाण. ते आता निसर्गरम्य असं छान असं निसर्गाचं वातावरण झालेलं आहे. सुंदर असा मस्त सूर्यप्रकाश आणि सूर्यकिरण दिसत आहे. हे बघा, ढगावर कशी डिझाईन आलेले आहे. जसे कोणी डिझाईन काढून गेलेलं आहे पेंटरने, अशी डिझाईन दिसत आहे. इतका सुंदर असा सूर्य असा मावळायला चाललेला आहे.
ते असं वातावरण आज झालेलं होतं, ढगाळ भरून आलं आणि क्षणातच अवकाळी पाऊस निघून गेला. मग सगळीकडे फ्रेश असं वातावरण झालं. जे काही नुकसान होतात काही नाही होता. तर अवकाळी पाऊस याला म्हणतात. जेव्हा अवकाळी पाऊस येतो तो नुकसान करून जातो, काही क्षणात येतो आणि काही क्षणात जातो, त्याला अवकाळी पाऊस असे म्हणतात. तर आता सूर्य मावळायला चालला.